ज्यांनी आता आपल्याला मार्गदर्शन केलं ते माननीय महंत हबप श्री दत्तागिरी महाराज श्री क्षेत्र गोरक्षनाथ संस्थान कुंभे जळगाव, व्यासपीठावरती उपस्थित माननीय अंबादासजी अंबोरे, माननीय योगेश दादासाहेब उपस्थित आहेत, श्रीकांतजी सानप आहेत, आणि तुम्ही सगळेजण हिंदू धर्मावरती जेव्हा कोणी वाकड्या नजरेनं बघतं तेव्हा निरोप सांगायची गरज पडत नाही, निमंत्रण द्यायची गरज पडत नाही. असे हजारोच्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या हिंदू भावांनो आणि बहिणींनो, आम्ही आता ब्रह्मगाव मध्ये जाऊन आलो आणि ब्रह्मगाव मध्ये ईदच्या दिवशी लिंक घ्या ना, वडाच्या झाडामध्ये दिसत नाहीये युट्यूबला, एक पवित्र असं हनुमानांचं मंदिर आहे आणि ईद दिवशी दिसत नाहीये मला म्हणून हनुमानाच्या मूर्तीची विटंबना झाली. विटंबना झाली म्हणजे काय केलं, गोमांस हे हनुमानाच्या मूर्तीवरती पूर्ण म्हणजे जसा हार घालतो तशा पद्धतीनं गोमांस चिटकवलं गेलं. आता ही बाब तळपायाची आग मस्तकात जाणारी आहे की नाही जाणार सांगा, सगळ्यांना तोंड आहेत ना. आता चला तिकडे. आता बघा, हे परत म्हणतात की हिंदू समाजाची लोक हिंदू मुस्लिम करतायत, भाजपवाली लोक हिंदू मुस्लिम करतायत. आता संग्राम भैया भाजपवाले नाहीत तरी पण हिंदू मुस्लिम करतायत असं लोकांना वाटतंय. अरे पण जर तुम्ही, आमची अस्मिता आहे, आमचं श्रद्धास्थान आहे हनुमान, हनुमानाच्या मूर्तीला जर तुम्ही गोमांस चिटकवत असाल तर मग हिंदूंनी नेमकं काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे? भडव्यांचे हात कापले पाहिजे. हा, भडव्याचे हात कापले. मी म्हटलो का? म्हणजे ही परिस्थिती. अरे हा तो मराठवाडा आहे ज्यांनी मोगलांना पळती बोय थोडी करून सोडली होती. हा तोच मराठवाडा आहे ज्यांनी निजामाला मातीत गाडलं. त्या मराठवाड्यामध्ये जर कुणी आमच्या अस्मितेशी खेळण्याचा प्रयत्न करणार असेल तर हा हिंदू बघत बसणार नाही. जशास तसं उत्तर देण्यासाठी हे सगळे इथे एकत्रित आले आणि म्हणून महाराजांच्या शुभ हस्ते आज ब्रह्मगाव मध्ये हनुमानाच्या मंदिराच्या शेजारी त्याच जागेमध्ये गोमातेचं पवित्र मंदिर उभा करण्याचा संकल्प केलेला आहे आणि तसं भूमिपूजन केलेलं आहे. पण मी महाराजांना विनंती अशी केली, गोमातेचं मंदिर आपण बांधतोय पण त्या गोमातेचं सिंग टोकदार असलं पाहिजे. म्हणजे गिर गाय सारखं नको. खिलार गायीचं कसं सिंग टोकदार असतंय, परत जर कोणी भडवा तिथं आला तर त्या शिंगानच डेगळा काढला पाहिजे. असं टोकदार सिंग गोमातेत असलं पाहिजे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघ नक्या कोतळा कसा बाहेर काढला तसं ते गोमातेच्या कडून घडलं पाहिजे. आणि म्हणून एकदम टोकदार शिंगाची गोमाता आणि ते पवित्र मंदिर ब्रह्मगाव मध्ये पुढच्या ईदच्या अगोदर आपल्याला उभा करायचं आहे आणि ते सगळ्यांच्या सहभागातून उभा करायचं आहे. सगळ्यांच्या सहभागातून उभा करायचं आहे. तिथं गेल्यानंतर म्हटलं की आपली 140 लोक आहेत, असू द्या ना, काय अडचण आहे. एक जरी असलं तर काय अडचण नाही. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा मोहिमेवरती जायचे तेव्हा काय त्यांच्या बरोबर हजारो लोक असायची नाहीत. शाहिस्ते खानाची बोटं तोडली तेव्हा महाराजांच्या सोबत किती लोक होती. आग्र्याहून महाराज सुटून आले, जास्त लोकांची गरज नाही, 140 आहे, कापी आहे. परंतु त्या 140 लोकांना जर कुणी त्रास देण्याचा प्रयत्न केला तर त्यांना आम्हाला एकच सांगायचं आहे, परत मग तुम्ही म्हणू नका असं का घडलं अशी म्हणायची वेळ तुमच्यावरती येऊ. त्या आता गावात आम्ही गेलो,
सगळं अतिक्रमण, ती मशीद बांधल्या रस्त्यावरती. पोलीस प्रशासनाला आमची विनंती आणि आव्हान आहे, सरकारी जागेमध्ये एखादं जर प्रार्थना स्थळ उभा केला असेल, पहिलं ते जमीनदोस्त केलं पाहिजे, बुलडोजर फिरवला पाहिजे. तिथं मारुती मंदिराची जमीन आहे, ती जमीन बळकावली आहे. त्याच ठिकाणी लक्ष्मी मातेची जमीन आहे 4.5 एकर, ती जमीन बळकावलेली आहे. कशाची वाट बघताय तुम्ही? महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन, तुम्ही आमच्या पोरांच्या वरती गुन्हे दाखल करता. हनुमानाची तिथं अभिषेक करायला गेल्याच्या नंतर काय कारण आहे गुन्हे दाखल करायचं? जेव्हा गैरधर्मीय लोक आमच्या हनुमानाची विटंबना करतायत आणि जर आम्ही अभिषेक करायला जात असेल, कोणत्या आधारे तुम्ही आमच्या हिंदू पोरांच्या वरती गुन्हे दाखल केले? तात्काळ ते गुन्हे मागे घ्या. आणि तुम्ही एका आरोपीला अटक केलाय 55 वर्षाच्या. एक माणसाचं डोकं असं चालतं का? एक माणूस असला उद्योग करतो का? त्याच्या पाठीमाग कोण मास्टर माइंड आहे त्याला पहिला बेड्या ठोका. त्याचा आधी ढोंगणाचं साल्ट काढा ना, दावा तिथं टाका, कळू द्या ना त्याला. हे चेक करतायत तुम्हाला. छत्रपती शिवाजी महाराजांना माहित होतं हे आक्रमण करतायत, हे मंदिरावरती हे आक्रमण करतायत, मूर्त्यांचं विटंबना करतायत. हे छत्रपती शिवाजी महाराजांना पक्क माहित होतं. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज होते तोपर्यंत औरंगजेबाचं इकडं येण्याचं धाडस झालं नाही. कारण त्याला माहित आहे की आपलं काही खरं नाही. आज तीच परिस्थिती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची मोडतोड केली. संग्रामभाई आणि आम्ही गेलो होतो यवतला, पुणे जिल्ह्यामध्ये. लोक म्हणली गोपीचंद आणि संग्रामभाई आले, दंगत पेटली. अरे महाराजांच्या मूर्तीची तोडफोड महाराष्ट्रामध्ये होते. अन्नपूर्णा मातेचं मंदिर मुळशीला, तो चांद शेख नावाचा पोरगा, त्यानं अश्लील कृत्य केलं मूर्तीसोबत. त्याचा व्हिडिओ बाहेर आला, सीसीटीव्ही फुटेज बाहेर आलं. नंदी महाराजांची शिंग कापायची, नंदी महाराजांचं कान कापायचं, नंदी महाराजांचं नाक कापायचं. हे का होत आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या मूर्तीची 4 ठिकाणी विटंबना केली या जिहादी लोकांनी. आणि परत काय म्हणायचं? दारुड्याने केलं. परत काय म्हणायचं? तो माथे फिरू आहे. अरे तो दारुड आहे, तो माथे फिरू आहे. मग घरात काय दुसरं काय कसं काय करत नाही रे? तो तिथंच कसं काय जातोय? त्याला तेच कसं काय जायला कळतंय? पोलीस प्रशासनाची पॉलिसी झाली आहे की कुणी केलं? दारुड्याने केलं. कुणी केलं? माथे फिरून केलं. हे कुणी असू द्या, याच्या पाठीमाग ताकद असल्याशिवाय अशा घटना घडत नाहीत. आणि त्यामुळं बीडच्या एसपीनी हे हिंदूंच्या विरोधामध्ये भूमिका घेण्याचं बंद करावं. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे तुमची आम्ही तक्रार सोमवारी इथं आल्याच्या नंतर आम्हाला हे सांगितलं. हे काय एसपी, ऍडिशनल एसपी, इथले पोलीस कशासाठी हे करताय? तुम्ही कुठं औरंगजेबाच्या दरबारात काय जी हुजूर करण्यासाठी नाही आहे? अरे आमची लोक कधी यांना त्रासच देत नाहीत. का हे घडतंय? कोण घडवताय? लव जिहादच्या घटना रोज होत आहेत. पोरींना फसवलं जातंय हिंदूंच्या फेसबुकवरनं. त्या पोरींना टार्गेट केलं जात आहे. इंस्टावरनं नावं बदलायची, हिंदूंची नावं लावायची, हिंदू देवदेवांचे फोटो इंस्टाला आयडीला लावायचे, पोरींना एकदा जाळ्यामध्ये घ्यायचं, अन्याय अत्याचार करायचा, व्हिडिओ तयार करायचे,
ते व्हिडिओ दुसऱ्या पोरांना द्यायचे, त्याला परत व्हिडिओ करायचा, भीती घालायची, आईला दाखवतो, वडिलांना दाखवतो, तिसऱ्याला द्यायचा. काय प्रकार आहे? आणि मग परत आमच्या महाराष्ट्रात आहेतच थोर विचारवान, मग त्याला प्रेम झालं म्हणून काय झालं? काय जरा तर लाजा. रोज हे प्रकार घडतायत. लँड जिहाद, सरकारी जागेवरती अतिक्रमण. उमापूरमध्ये काय आहे? उमापूरमध्ये सुद्धा तुम्हाला जागा दिली किती? तुम्ही धरली आहे किती? प्रशासनानं ही जबाबदारीनं उमापूरमध्ये ग्रामपंचायत नजीक कब्रस्तानला जागा दिली आहे. त्याच्यात 3 पण जागा धरल्या आहे. तुमच्या काय बापाची जागा आहे का रे? ती पास करा. सरकारची मालमत्ता, इथल्या प्रशासनाची जबाबदारी आहे. तुमचं काम आहे, तुमचं कर्तव्य आहे सरकारी जागेचं संरक्षण करणं. ही लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे आणि प्रशासनाची पण जबाबदारी आहे. आणि म्हणून तो या बीड जिल्ह्यामध्ये जिथं जिथं सरकारी जागेवरती अतिक्रमण झालं असेल, गॅरेज टाकायची मोठी मोठी, भंगार गोळा करायची दुकानं टाकायची मोठी मोठी, मशिदी बांधायच्या, इथं बांध तिथं बांध. अरे काय त्याला परवानगी आहे का? जिल्हाधिकारी बीड, त्यांना आता त्यांची भावना काय मला माहित नाही, पण ते चेक करा प्रार्थना स्थळ कुठं कुठं आहे, त्याला परवानगी आहे का? ती जागा दिली आहे का? त्या जागेची परवानगी दिली आहे का? ते बांधकाम कुठून झालं? ते पैसे आले कुठून? अरे आम्हाला सभा मंडप बांधायचं म्हणलं तर आमदार खासदाराकडे जावं लागतंय. मग तुम्ही 2-2, 3-3 मजली बनवताय कुठून? पैसे कुठून आले? याच्या मुळापर्यंत तुम्ही गेला पाहिजे. हे बांधतायत कुठून? कुठून पैसे आले? याचा सगळा तपास हा सगळा पोलिसांनी केला पाहिजे. अरे मोगल गेले, औरंगजेब गेला, निजाम मातीत गाडला गेला. आपल्या सरकारनं औरंगाबादचं नाव बदललं, धर्मवीर छत्रपती संभाजीनगर केलं. अहमदनगरचं नाव बदललं, पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर केला. उस्मानाबादचं नाव बदललं, धाराशिव केलं. अरे निजामांचं सरकार कुठं होतं? इकडं. छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी कुठं? कोकणामध्ये रायगड. रायगड किल्ला. महाराजांचा राज्याभिषेक रायगडवरती झाला. महाराजांचं निधन रायगडवरती झालं. महाराजांची पुण्य समाधी स्थळ रायगड आहे. आणि हे रायगड छत्री निजामपूर ग्रामपंचायतच्या अंतर्गत. निजाम तिकडे गेला कुठलं? विचार करा ना. महाराजांचं राजधानीचं ठिकाण, त्या गावाचं नाव छत्री निजामपूर. जेव्हा ही गोष्ट आमच्या लक्षात आली, मागचं अधिवेशन होता, तिथूनच मी अधिवेशनाला गेलो आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांना पत्र दिला, ग्रामविकास खात्याचे मंत्री महोदयांना पत्र दिला की महाराजांचं रायगड छत्री निजामपूर ग्रामपंचायत मध्ये असू शकत नाही आणि आपलं सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावरती काम करताय. 17 दिवसाच्या आतमध्ये त्या ग्रामपंचायतचं नाव रायगडवाडी केलं. रायगडवाडी केलं. आणि म्हणून तुम्हाला मला विनंती करायची आहे, मी तुम्हाला हे का सांगतोय? बीड जिल्ह्यामध्ये मोगलांच्या खुणा असणारी जी गावं आहेत, इमामपूर, औरंगपूर, कुकडा. अरे आता मातीत गाडला तरी पण औरंगपूर, कुकडा इथं कसं काय? शहाजहानपूर, उमरत खालसा, दगडी शहाजहानपूर, सुलतानपूर. अरे नाव आता पुसून टाका ना. मूळ नाव काय शोधा. तिकडं पाकिस्तानमध्ये मागच्या 2 महिन्यापूर्वी तिथल्या एका राज्य सरकारनं भूमिका अशी घेतली, लाहोरचं नाव कृष्णनगर करायचं. मी इथलं नाही सांगत, पाकिस्तान मधलं. तिथलं सरकार म्हणतंय लाहोरचं नाव कृष्णनगर होतं, ते कृष्णनगर करा. तिथले कट्टरपंथी विरोधात गेले म्हणून तो निर्णय थांबला. सुन्नी नगरचं नाव संत नगर करा. तिथली लोक म्हणायला लागले, अरे तुम्ही जागा व्हा. मागच्या 15 दिवसापूर्वी पाकिस्तानचा रक्षा मंत्री, त्या रक्षा मंत्रीनं खाजा मोहम्मद आसिफ, युट्यूब वरती जाऊन बघा, खाजा मोहम्मद आसिफ काय म्हणतोय? पाकिस्तानचा रक्षा मंत्री देशाचा, तो काय म्हणतोय की पाकिस्तान मधल्या मुलांना चुकीचा इतिहास शिकवला जातोय. चुकीचा इतिहास शिकवला जातोय म्हणजे काय? तर आमचे राजे होते सम्राट अशोक. कोण म्हणतोय? मी नाही.
कोण म्हणतंय संग्राम भैया नाही, भारतीय जनता पार्टीचा प्रवक्ता म्हणत नाही, राष्ट्रीय संघाचा प्रचारक म्हणत नाही, पाकिस्तानचा रक्षा मंत्री म्हणतोय की आमच्या देशामध्ये आमच्या विद्यार्थ्यांना चुकीचा इतिहास शिकवला जातोय. चुकीचा इतिहास म्हणजे काय? तोच पुढे बोलतोय की इथं सम्राट अशोकांचा इतिहास शिकवला जायचा, चंद्रगुप्त मौर्यांचा इतिहास शिकवला जायचा आणि तो इतिहास आता पुस्तकातनं काढून टाकलाय. तो परत शिकवा, कारण आमचे पूर्वज हिंदू होते, हा पाकिस्तानचा रक्षा मंत्री म्हणतोय. हे झालं एक. गुलाम नबी आझाद नाव तुम्ही ऐकलंय की अनेक वर्ष ते राज्यसभेचे खासदार होते, काँग्रेसचे नेते होते, जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री होते, मनमोहन सिंगचं सरकार होतं तेव्हा ते केंद्रात मंत्री होते, राज्यसभेचे विरोधी पक्ष नेते होते. ते काय बोलतायत की हिंदू धर्म हा इस्लाम धर्मापेक्षा खूप जुना आहे. काश्मीरमध्ये इतके मुस्लिम नव्हते, हे सगळे पंडित होते, त्यांना मुसलमान केलाय, म्हणजे आमचे पूर्वज सगळे हिंदू होते. हे कोण म्हणतंय? गुलाम नबी आझाद. उमापूर मधला नव्हे, ब्रह्मगाव मधला नव्हे, हे तर यांचे तर डीएनए तुम्ही चेक करा. म्हणजे वस्तुस्थिती आहे, हे काही खोटं नाही. धाक दाखवून धर्मांतरण केलेलं आहे आणि त्यामुळं तुम्ही सगळे लोक ही नावं बदलून टाका, काही ठेवू नका. प्रस्ताव आजची सभा झाल्याच्या नंतर नाहीतर ऐकला आणि निघून गेला असं नाही. जेवढी मोगलांच्या खुणा आहेत तिथं, निजामांच्या खुणा आहेत, त्या पुसून काढायच्या, ठेवायची नाही. ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे, ही धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची भूमी आहे, पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकरांची जन्मभूमी आहे महाराष्ट्र. आपण हे जे सगळे ज्यांनी आमच्यावरती अन्याय अत्याचार केला, आमच्या धर्मावरती आक्रमण केलं, त्या खुणा आम्हाला नको आहेत. लँड जिहाद, लव जिहाद, ज्यूस जिहाद, तुम्ही बघताय सगळ्या मीडियामध्ये. कॉर्पोरेट जिहाद, आपल्या मुली शिकलेल्या मोठ्या कंपनीमध्ये कामाला आहेत, त्यांना सुद्धा टार्गेट केलं जात आहे. लोक बरोबर काहीतरी सांग, काहीतरी नाही. राजकारणाच्या पलीकडचा हा विषय आहे. नीट समजून घ्या हिंदूंनो. आज देशातली परिस्थिती बघताय, ज्या जम्मू काश्मीरमध्ये काही टक्का मुस्लिम होते, तिथं आता काही टक्का हिंदू राहिलेत. पूर्व भारतातली परिस्थिती बघा, मणिपूर सारखं तिथं वाद सुरू आहेत. का? लोकांचं धर्मांतरण मोठ्या प्रमाणात झालं. मेघालय, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम राज्य बघा, तामिळनाडूतली परिस्थिती बघा, पश्चिम बंगालमध्ये आता सरकार आपल्या जेव्हा आलं, सगळ्या रेल्वे भरून चालल्या, गेले कुठं? पश्चिम बंगाल मधली लोक हे बांगलादेशी होते, काही बांगलादेशात गेले आणि काही कुठं आले कर्नाटक, काही कुठं आले तेलंगणा, काही कुठं आले आंध्र प्रदेश. का आले? काँग्रेसचं सरकार आहे म्हणून आले. तिथं ती बातम्या बघा, मी सांगतोय म्हणून नव्हे, त्यांना माहित आहे की इथं आपल्याला आधार मिळतोय. म्हणजे हे कुणाला? बांगलादेशी लोकांना. अरे बाबांनो, आपण सगळे जरा विचार करूया या सगळ्या विषयावरती. हनुमानाच्या मूर्तीला गोमांस लावायचं धाडस होतंय म्हणजे विचार करा. आणि तुम्ही आम्ही बघत बसतोय, मी या जातीचा आहे, मी त्या जातीचा आहे, मी अमकाय, मी तमकाय. अरे हिंदू धर्म म्हणजे एक मोठा वाडा आहे. हिंदू धर्म म्हणजे एक मोठा वाडा आहे आणि त्यातल्या खोल्या वाड्यातल्या म्हणजे आपल्या जाती आहेत. अरे जर वाडाच राहिला नाही तर जातीचं काय घेऊन बसणार आहे? वाडा पहिला आधी सांभाळा, मग बघू ह्याच्या आरक्षणाचं काय झालं, त्याच्या आरक्षणाचं काय झालं, ह्याची मतं ही नंतरचा विषय आहे. आधी वाडा हिंदूंचा मजबूत ठेवला पाहिजे, तर खोल्यांना किंमत राहील, खोल्या शाबूत राहतील. जर वाड्यावरतीचा अटॅक झाला तर खोल्या राहणार नाहीत बाबांनो. आणि म्हणून आपण सगळ्यांनी या सगळ्या बाबींचा विचार करावा. आणि पोलिसांना माझी एक विनंती आहे, तुम्ही आता ह्या भानगडीत पडूच नका. तुम्ही ह्या पोरांना दाबायचं, केसेस घालायच्या. अरे आम्ही काय चुकीचं करतोय का? आम्ही काही चुकीचं करत नाही. आणि हे बघा, हनुमानाकडे गदा आहे. हनुमान आमचा देव असला खतरनाक आहे. जेव्हा सीताबाईला रावणाने तिकडं अपहरण केलं
आणि प्रभू रामचंद्राने सांगितलं की तिकडं श्रीलंकेत जावा आणि तिकडं सीतामाईचं अपहरण झालंय. गडी काय बंदूक पिस्तूल घेऊन गेला नव्हता आमचा हनुमान असाच गेला होता. आणि तेव्हा सगळं तिथं गेल्याच्या नंतर सगळा निरोप वगैरे देऊन झाल्याच्या नंतर त्याला पकडलं, हनुमानाला पकडलं तिथल्या सैन्याने रावणाच्या. त्याने आणून हनुमानाला रावणाच्या पुढे उभा केलं. आता ते काय भांडवल काहीच नव्हतं. हनुमान आमचा असा एकदम बिन भांडवली माणूस आहे की त्याला तिथं नेऊन उभा केलं. त्याने रस्सी आणली. रस्सी काय हनुमान घेऊन गेले नव्हते, तिथलीच रस्सी होती. त्या रस्सीनं हनुमानाला बांधलं. त्याने तिथं काय असं टेबल बिबल तो त्या रावणाचाच होता. तिथं हनुमानानं बसवलं. त्यांना त्या झाडाला बांधून टाकलं. झाड पण त्या लंकेतलंच होतं. हनुमान काय सोबत घेऊन गेले नव्हते. त्यांनी चिंध्या गोळा केल्या. चिंध्या पण त्या रावणाच्याच लंकेतल्या होत्या. ते काय हनुमान घेऊन गेले नव्हते. त्या चिंध्या रावणानी हनुमानाच्या शेपटीला बांधल्या त्यांच्या लोकांनी. आणि परत तिथं काहीतरी त्यांनी काही तेल वगैरे टाकलं असेल पेटवायसाठी, ते पण त्या रावणाचंच होतं. आणि माचीस पण ते रावणाचंच होतं. पेटवणारी पण रावणाचीच लोक होती. हनुमानाची शेपटी त्यांनी पेटवली आणि अख्खी लंका हनुमानाने जाळून टाकली. अख्खी बिना भांडवलाचं काहीच नाही. आणि त्यामुळे ज्यांनी गोमांस लावलंय ना, तुझ्या डोक्यात जर हनुमानाची गदा नाही पडली तर मला विचार, तुझ्या डोक्यात गदा पडणार आहे. आणि ती गदा प्रशासनाच्या माध्यमातून पडावी. त्यांना ठोसून काढावं. त्यांना जरा ठोका चांगलं राहू. जरा तरी काहीतरी असावं आपल्याला, काहीतरी आपल्याला याचं प्रशासन नाही धरू शकत. त्यामुळं आपण सगळेजण एकत्रित येऊया, संघटित होऊया, एक ताकदीनं एकजुटीनं या सगळ्या विषयामध्ये आपल्याला पुढे जायचंय. पुढच्या वर्षी गोमातेच्या मंदिराच्या उद्घाटनाला महाराजांच्या आशीर्वादाने आम्ही येणार आहोत आणि महाराज सांगतील ती जबाबदारी आम्ही पार पाडणार आहोत. तुम्ही आम्हाला सांगायचं ही जबाबदारी पार पाडा, ही जबाबदारी आपण पार पाडू. हे आज एका ब्रह्मगावात झालं, परंतु हे सगळ्या गावामध्ये करायचं प्लॅनिंग सुरू आहे. आणि ते जर प्लॅनिंग उद्ध्वस्त करायचं असेल तर हिंदूंनी एकत्रित आलं पाहिजे, एक संघ झाला पाहिजे आणि ताकदीनं सगळ्यांनी पुढे गेलं पाहिजे. एवढंच या निमित्तानं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.